हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो मी उठली 5 वाजता कारण माझी होती आज CETची एक्झाम. तुम्हाला दाखवते कारण तुम्हाला वाटतं खोटं. आणि माझे डोळे का सुजलेत कारण की 2 वाजेपर्यंत ओव्हर थिंकिंग करून 5 वाजता उठले तर डोळे सुजणारच ना. एकदम मी साधी पोळी बनून जात होते कारण मॅमला माझ्यावरती डाऊट नको यायला. मी इतकं सारं पेन, पेन्सिल, इरेजर, शॉर्पनर सगळं घेऊन जात होते. माझ्या कॉम्प्युटरवरती एक्झाम होती तरीसुद्धा, कारण माझ्या घरचे म्हटले घेऊन जाशील तेच लागू शकतं, म्हणून मी घेऊन गेले. सकाळ सकाळ मी चिप्स खाते कारण मला माहीत होतं की स्नेहा तुला सकाळी काही जाणार नाही आहे, म्हणून मी रात्री चिप्स आणून ठेवले होते. आणि गाईज माझं नशीब इतकं गांडू आहे. मला वाटलं की माझं युनिव्हर्सिटी खूप जवळ आहे कारण त्याचं नाव होतं पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी. मला वाटलं पिंपरीमध्ये. आणि माझे फ्रेंड्स मला म्हणत होते माझं खूप लांब आहे, माझं खूप लांब आहे. मला वाटलं वाव माझं किती जवळ आहे. पण उनो रिव्हर्स गाईज माझं होतं लोणावळ्याच्या अलीकडं. आणि पप्पा एवढे जोरात गाडी चालवत होते माझे डोळेसुद्धा उघडत नव्हते. थँक गॉड की मम्मीने मला स्वेटर दिलं होतं ना, तर आधी माझी फाटली होती, अजून थंडीत काय झालं असतं काय माहिती. तर मग नंतर ना आम्ही सगळं झाल्यानंतर ना आम्ही निघत होतो. तेव्हाची ही क्लिप आहे कारण की तिथं मी शूट नाही करू शकले, तिथं फोन अलाउड नव्हता. आणि मग आम्ही जातो साईबाबाच्या मंदिरामध्ये. इथं मी खूप लहान होते, खूप म्हणजे खूप लहान होते तेव्हा आले होते, मला पप्पा सांगत होते. त्याच्यानंतर मी आज आलेली आहे. आणि इथं पाय धुवून इतकं छान वाटलं कारण इतकी गरमी होती, इतकी गरमी होती भाई. मला घरात बसून मला माहीतच नाही एवढी गरमी आहे बाहेर. वरनं मी स्लीवलेस घातलं आहे आणि स्कार्फ नावाचा वर्ड आहे माझं डिक्शनरीमध्ये आहेच नाही कारण मला येतच नाही ते. मला वेअर करता येत नाही, मला ते सांभाळता येत नाही ते, म्हणून म्हटलं सोड. आणि मंदिर बघा तुम्ही, इतकं छान, इतकं रिलॅक्स, इतकं रिफ्रेशिंग, इतकं छान वाटलं मला. खूप भारी. आणि असं वाटते सोन्याचं बनवलं आहे. आणि पप्पा म्हणले की आपण इथनं जेवण करू. मग आम्ही पास काढले आणि इथं जेवण केलं. आणि इथं एंटर करायचं टायमिंगला मला असं वाटलं महाराणी पधार रही है ही 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 ही. मग आम्ही जेवण केलं. आणि आता सर्वात टफ पार्ट, पप्पा मला अर्ध्यातच सोडणार होते कारण त्यांना कामाला जायचं होतं. सो त्यांनी मला मेट्रो स्टेशनला सोडलं. तिथनं मी सरळ सरळ नीट गेले. पण तिथनं मला एक मेट्रो चेंज करायची होती डिस्ट्रिक्ट कोर्टवरनं. तिथं मी इतकी गंडले कारण तिथं अंडरग्राऊंड आहे ना, तर मला काहीच समजलं नाही. मी फर्स्ट टाईम गेले ते म्हणून समजलं नाही, पण आता मला सगळं कळालं आहे. नंतर मी परत बसमधनं ट्रॅव्हल करून तेव्हा जाऊन मी घरी पोचले. एवढं उन्हात मी एवढी थकले होते ना. मी 4 वाजता घरी पोचले. तुम्हाला खोटं वाटतं म्हणून मी दाखवलं, पण थँक्यू फॉर वॉचिंग. बाय गाईज.